नमस्कार रसिक बंधू भगिनीनो, सगळ्या आबालवृद्धांचं या नवीन एपिसोडमध्ये मी निलेश पवार मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या हातामध्ये ही पत्रिका आहे, आवाहन आहे. श्री दत्तक्षेत्र आशियमठ पुरातन दत्त मंदिर आणि या निमित्ताने 10व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अतिरुद्र स्वाहाकार 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा प्रपंच आयोजित केलेला आहे. आणि या प्रपंचाचे सर्वेसर्वा आहेत विलाजी खानोलकर. विलाजी खानोलकर हे कणकवलीतील एक व्यक्तिमत्व, म्हणजे रसिक व्यक्तिमत्व, कलाकार व्यक्तिमत्व, बोलीभाषेतील मालवणी कलाकार, दशावतार कलाकार, अशी त्यांची वेगवेगळी ओळख आहे. पण काही जणांना माहीत नसेल की विलाजी खानोलकर हे दत्तक्षेत्र आशियमठ आहे, तिथे जबाबदारीने आध्यात्मिक काम करतात. आणि या निमित्ताने हा अतिरुद्र स्वाहाकार याची त्यांच्या कल्पनेतून निर्मिती करण्यात आलेली आहे. या निमित्ताने दत्तक्षेत्र आशिया मठाच्या बाबतीत आणि एकूणच त्यांच्या आध्यात्मिक अनुभवाच्या माध्यमातून आपण एक संवाद मालिका सुरू केली आहे. आणि त्यांच्याकडून अशा काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या सगळ्या भक्तमंडळीपर्यंत पोहोचाव्यात, हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर मी त्यांच्याशी आता संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्या मनातले प्रश्न किंबहुना सार्वत्रिक ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला आत्तापर्यंत जाणून घ्यायच्या असतील, या प्रश्नांच्या मालिकेमधून मी त्यांच्याकडून उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे. या मालिकेमध्ये तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आहे ती मिळत जाईल. मी पहिल्या एपिसोडला सुरुवात करतो आहे. मी वळतो त्यांच्याकडे. विलास काका, सर्वप्रथम अतिरुद्र स्वाहाकार ही जी संकल्पना तुम्ही राबवता आहात, त्याबद्दल आमच्या सगळ्याच भक्तगणांना थोडी माहिती सांगा. म्हणजे काय आहे, आधी अतिरुद्र स्वाहाकार जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा मुळात ह्या पत्रिकेमध्ये मी लिहिलं आहे, तुमच्या लक्षात येईल वाचल्यानंतर, की मुळात रुद्र ही एक देवता आहे. रुद्र म्हणजे एक आपण असं म्हणतो ना की बा ओंकार, विश्वाचा निर्मितीचा हुंकार म्हणजे ओंकार. त्याचप्रमाणे रुद्र ही एक स्वतंत्र देवता आहे, ती शिवस्वरूप आहे आणि ती विश्वात्मक आहे. हे आता मी या पत्रिकेत काही लोकांना ते कळावं म्हणून ते लिहिलं आहे. हे बघा, रुद्र ही देवता विश्वात्मक असून उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांची ती कारक देवता आहे. अगदी अणुरेणूंपासून विशालकाय डोंगरांपर्यंत आणि पाण्याच्या तुषारांपासून उसळणाऱ्या समुद्रांपर्यंत, अदृश्य जीवाणूंपासून विशालकाय प्राणीमात्रांपर्यंत तोच सामावलेला आहे. ही पिंगळावेळी पूर्व क्षितिजावर उगवणारा अरुणही तोच आणि मध्यान्नी माथ्यावर येणारा प्रखर सूर्यही तोच, अमावास्येला गुप्त होणारा चंद्रही तोच आणि पौर्णिमेला परिपूर्ण प्रगट होऊन शीतल चांदणं देणारा चंद्रमाही तोच. जलधाराने तृप्त होणारा, बिल्वपत्राने संतुष्ट पावणारा, दहीभाताने प्रसन्न होणारा आणि रुद्रस्तोत्रांच्या पठणाने जन्मजन्मांतरीचे दुर्भोग नष्ट करणाराही तोच. ही रुद्रदेवता, ही शिवस्वरूप रुद्रदेवता आहे. म्हणजे आता हे काय आहे रुद्र स्वाहाकार काय आहे, असा जर प्रश्न आपण लक्षामध्ये घेतला तर अगदी साधं बोलायचं झालं तर आपल्या घरात काही त्रास झाले, म्हणजे आपल्याला काही प्रापंचिक जीवनामध्ये काही त्रास होतात, तेव्हा आपण एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेतो किंवा तत्सम काही ब्राह्मणांकडून काही आपण जाणून घेतो की बा हे कशामुळे होतं. तर ते काही दोष सांगतात, अमुक दोषामुळे. मग ते काही पितरांचे दोष असतील किंवा तुमचं काही दैनंदिन जीवनामध्ये एखाद्या देवतेच्या स्थानामध्ये काही चूक झालेली असेल किंवा तुमचा जो काय घरातला देव कुळाचार, आपल्या ह्या इकडच्या तळकोकणात म्हणतात कुळाचार, याच्याकडे काही चूक झालेली असेल तर त्यामुळे काही जे त्रास होतात, तर त्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वसाधारणपणे ही ज्येष्ठ माणसं घरामध्ये एक एकादशनी करा म्हणून सांगतात. एकादशनी. आता ही एकादशनी काय असते, तर एकादशनी म्हणजे येणारे जे ब्राह्मण असतात ते गणपतीची षोडशोपचार पूजा करतात सुरुवातीला, गणेश पूजन, आणि तदनंतर रुद्राची स्तोत्र जे आहे, रुद्रस्तोत्र, हे रुद्रस्तोत्र 11 वेळा म्हणतात. म्हणजे ही एकादशनी झाली. अशा 11 एकादशण्या केल्या की एक लघुरुद्र झाला. त्याच्यापुढे म्हणजे जसा तुमचा तो दोष असेल, ज्या प्रमाणामध्ये तो जेवढा प्रखर असेल तेवढं या रुद्र उपासनेची संख्या वाढत जाते. मग ते 11 एकादशनी म्हटल्यानंतर एक लघुरुद्र, 11 लघुरुद्र झाले की तो एक महारुद्र होतो, 11 महारुद्र झाले की तो एक अतिरुद्र होतो. आणि इथे काय आहे की 11 महारुद्र होतील आणि एका महारुद्राचं हवन होईल, असा मिळून तो एक रुद्र स्वाहाकार आहे. आणि त्याला सर्वसाधारण 150 ब्राह्मण प्रतिदिनी असे 9 दिवस हा कार्यक्रम चालेल. आणि 7 दिवसांमध्ये त्याचं रुद्रपठण होईल आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये त्या महारुद्राचं हवन होईल. असं 150 ब्राह्मणांच्या माध्यमातून होणारा 9 दिवस चालणारा हा अतिरुद्र स्वाहाकार आहे.
आणि त्याची व्यापकता लक्षात येण्यासाठी तुम्हाला सांगतो की ह्याचं जे 2 दिवस हवन होणार आहे ह्याला 225 किलो तिळी आणि 51 किलो देशी गाईचं तूप लागणार आहे. बरं. हा एक भाग झाला. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणारा हा सगळा धार्मिक कार्यक्रम, त्याच्या निमित्ताने होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि येणाऱ्या माणसांना होणारा प्रसाद, महाप्रसाद, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आर्थिकदृष्ट्या विचार करता हा सरासरी 1,25,00,000 रुपये खर्च असलेला असा हा कार्यक्रम आहे. तुम्ही आणि हे या माध्यमातून पाहणाऱ्या माणसाने हे प्रत्यक्ष या सगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे, इथपर्यंत तुम्ही यावं, पोचावं, तो अनुभव घ्यावा, ह्याच्यासाठीच हा आजचा बैठकीचा किंवा मुलाखतीचा प्रपंच मांडलेला आहे. बरं. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.